मी वैभव गुल्हाने ॲग्रिकल्चरल वर्ल्ड या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत करतो. मी आज घेऊन आलेलो आहे एक महत्त्वाचा सेल ऑर्गॅनेल. दॅट सेल ऑर्गॅनेल इज नोन ॲज मायटोकॉन्ड्रिया. मायटोकॉन्ड्रिया हा सेलमधला सेकंड लार्जेस्ट सेल ऑर्गॅनेल आहे, है ना. या सेल ऑर्गॅनेलला पॉवर हाऊस ऑफ सेलसुद्धा म्हणतात. या सेल ऑर्गॅनेलला सेमी ॲटोनॉमस बॉडीसुद्धा म्हणतात. काय या मायटोकॉन्ड्रियाला सेमी ॲटोनॉमस बॉडी किंवा पॉवर हाऊस ऑफ सेल म्हणते ते आपण पाहूया. मायटोकॉन्ड्रिया वॉज डिस्कवर बाय सायंटिस्ट कोहलीकर नावाच्या सायंटिस्टनं मायटोकॉन्ड्रिया डिस्कवर केले. त्यानंतर अल्टमन नावाच्या सायंटिस्टनी याला बायोप्लास्ट सुद्धा म्हटलं. त्यानंतर फ्लेमिंग नावाच्या सायंटिस्टनं याला फिलासुद्धा म्हटलं. आणि फायनली बेंडा नावाच्या सायंटिस्टनं एक टर्म कॉइन केली आणि त्या टर्मला आपण मायटोकॉन्ड्रिया म्हणतो. मायटोकॉन्ड्रिया कन्सिस्ट ऑफ 65 to 70% प्रोटीन, 25 to 30% lipids, 1% RNA and less than 1% circular DNA was present. मायटोकॉन्ड्रिया कन्सिस्ट ऑफ 3 पार्ट. मायटोकॉन्ड्रियाचे जनरली आपण 3 पार्ट पकडतो. पहिला पार्ट दॅट इज नोन ॲज मेम्ब्रेन, दुसरा पार्ट दॅट इज नोन ॲज क्रिस्टी आणि तिसरा पार्ट दॅट इज नोन ॲज मॅट्रिक्स. आता आपण मायटोकॉन्ड्रियाचं थोडंसं डायग्रामाकडे जाऊया. सर्वात पहिले मायटोकॉन्ड्रिया कन्सिस्ट ऑफ 2 मेम्ब्रेन, है ना. एक आउटर मेम्ब्रेन आणि एक इनर मेम्ब्रेन. आता आउटर मेम्ब्रेन हे प्रोटेक्शनचं काम करते आणि हे इम्परमिएबल आहे, है ना. कसलीच एंट्री होऊ देत नाही आणि हे प्रोटेक्शन करते मायटोकॉन्ड्रियाचं. दुसरं इनर मेम्ब्रेन. या आउटर मेम्ब्रेनच्या आत एक मेम्ब्रेन आहे जे इनसाइड फोल्ड झालेली आहे आणि या फोल्ड झालेल्या मेम्ब्रेनला आपण इनर मेम्ब्रेन म्हणतो. या आउटर मेम्ब्रेन अँड इनर मेम्ब्रेन या दोन मेम्ब्रेनच्या आत स्पेस आहे. या स्पेसला आपण आउटर स्पेस सुद्धा म्हणतो. इनर मेम्ब्रेन जिथं फोल्ड झालेली आहे या फोल्डिंगला आपण क्रिस्टी म्हणतो. या फोल्डिंगला काय म्हणतो आपण? क्रिस्टी म्हणतो. नेक्स्ट, या इनर मेम्ब्रेनच्या आत सम फ्लुइड लाईक सबस्टन्सेस, सम जेली लाईक सबस्टन्सेस प्रेझेंट आहेत. त्या सबस्टन्सेसला आपण मॅट्रिक्स म्हणतो. मॅट्रिक्स असं एक सबस्टन्स आहे, एक जेली लाईक सबस्टन्स आहे, एक फ्लुइड लाईक सबस्टन्स आहे. त्याच्या आत, है ना, सर्वात पहिले सर्क्युलर डीएनए, है ना. त्यानंतर रायबोझोम सुद्धा आहेत. त्यानंतर आतमध्ये या मॅट्रिक्समध्ये व्हेरियस एन्झाईम सुद्धा आहेत, है ना. यात व्हेरियस आयन सुद्धा आहे, जसं मॅग्नेशियम आयन, मॅग्नीज आयन सुद्धा आहे. या मॅट्रिक्समध्ये लागणारे हे सर्व एन्झाईम, जसं आपली क्रेप सायकल असो, TCA सायकल असो, जितक्याही सायकल चालतात त्या सायकलला प्रोव्हाइड करायचे सर्व एन्झाईम या मॅट्रिक्समध्ये प्रेझेंट आहे. नेक्स्ट, आपण हिला सेमी ॲटोनॉमस बॉडी का म्हणतो? कारण की मायटोकॉन्ड्रियाकडे स्वतःचा सर्क्युलर डीएनए, दुसरा याच्याकडे स्वतःचा रायबोझोम सुद्धा आहे, याच्याकडे स्वतःचे अमायनो ॲसिड सुद्धा आहे, याकडे स्वतःचे प्रोटीन सुद्धा आहे. म्हणून याला आपण सेमी ॲटोनॉमस बॉडी सुद्धा म्हणतो. आता नेक्स्ट, हे जे क्रिस्टी आहे, या क्रिस्टीमध्ये जिथं इनफोल्ड स्ट्रक्चर झालेलं आहे, या इनफोल्ड स्ट्रक्चरवर एक प्रोजेक्शन लाईक स्ट्रक्चर आहे. एक असं डोम शेप एक स्ट्रक्चर आहे. या डोम शेप स्ट्रक्चरला आपण ऑक्झिसोम म्हणतो किंवा F1 पार्टिकल सुद्धा म्हणतो. आता हे F1 पार्टिकल्स किंवा ऑक्झिसोम काय करतात, है ना. तर हे ऑक्झिसोम ATP सिंथेसाइज मध्ये मदत करतात, है ना. म्हणजे ATP बनवतात, आलं लक्षात. म्हणून म्हणजे काय होतं की मायटोकॉन्ड्रिया तुमचं कार्बोहायड्रेट, प्रोटीन, फॅट याचं ऑक्सिडेशन करतं, त्यापासून एनर्जी क्रिएट करतं आणि ते एनर्जी असते ATP फॉर्ममध्ये. म्हणून आपण मायटोकॉन्ड्रियाला पॉवर हाऊस ऑफ सेल म्हणतो. आणि ही एनर्जी ATP फॉर्ममध्ये जितक्याही सेलच्या ऍक्टिव्हिटी होतात त्या ऍक्टिव्हिटीसाठी काय करतं? एनर्जी प्रोव्हाइड करतं. म्हणून याला आपण पॉवर हाऊस ऑफ सेल सुद्धा म्हणतो. आता आपण मायटोकॉन्ड्रियाचे फंक्शन्स पाहू. मायटोकॉन्ड्रियाला आपण सर्वात पहिले म्हटलं की सेमी ॲटोनॉमस बॉडी का म्हटलं? कारण याच्याकडे स्वतःचा सर्क्युलर डीएनए, याकडे रायबोझोम आहे आणि तो रायबोझोम हा 70S टाइप्स ऑफ रायबोझोम आहे. त्यानंतर याच्याकडे अमायनो ॲसिड सुद्धा आहे, याकडे प्रोटीन सुद्धा आहेत, है ना. याकडे व्हेरियस एन्झाईम सुद्धा आहेत. म्हणून हे सेमी ॲटोनॉमस बॉडी म्हणतो. किंवा हे याचं एक फंक्शन अजून म्हणू शकतो की ट्रान्समिशन ऑफ कॅरेक्टर फ्रॉम वन जनरेशन टू अनदर जनरेशन इज टेक्स प्लेस विथ द हेल्प ऑफ सर्क्युलर डीएनए. आणि कालांतरानं आपण सायटोप्लाझ्मिक इनहेरिटन्स सुद्धा म्हटलं. म्हणून एका जनरेशनहून दुसऱ्या जनरेशनला पाठवताना
काय होतात की सर्क्युलर डीएनए मदत करतात, त्याला आपण सायटोप्लाझमिक इनहेरिटन्स म्हणतो. आणि एक स्पेशल चॅप्टर आहे जेनेटिक्समध्ये जे आपण पुन्हा कव्हर करणार आहोत. याला आपण पॉवर हाऊस ऑफ सेल का म्हटलं है ना, कारण हे काय करतं की हे ऑक्सिडेशन करतं. कशाचं? कार्बोहायड्रेट असो, प्रोटीन असो किंवा फॅट असो, त्यापासून एनर्जी क्रिएट करतं इन दी फॉर्म ऑफ एटीपी. आणि हे एटीपी सेलच्या जितक्याही ऍक्टिव्हिटी आहे त्या ऍक्टिव्हिटीकडे हे प्रोव्हाइड करतात, एनर्जी प्रोव्हाइड करतं. म्हणून याला आपण पॉवर हाऊस ऑफ सेल सुद्धा म्हणतो. म्हणजे एक ब्रीफमध्ये जर का आपण एक थोडंसं ओव्हरव्ह्यू जर का मायटोकॉन्ड्रिया घेतलं तर मायटोकॉन्ड्रिया कन्सिस्ट ऑफ मेम्ब्रेन म्हणजे आउटर मेम्ब्रेन, इनर मेम्ब्रेन आहे. दुसरा पार्ट दॅट इज नोन ॲज क्रिस्टी, एक क्रिस्टी जे इनसाइड फोल्ड झालेला आहे, ज्याच्यावर ऑक्झिसोम किंवा F1 पार्टिकल आहे जे एटीपी सिंथेसिसमध्ये मदत करतात. आणि तिसरं मॅट्रिक्स, एक जेली लाईक सबस्टन्सेस, एक वॉटर सबस्टन्सेस, ज्या आत अमायनो ॲसिड, प्रोटीन, RNA, DNA, एन्झाईम, आयन सुद्धा प्रेझेंट आहेत है ना. त्याला आपण काय म्हणतो? मॅट्रिक्स म्हणतो. आणि याचं मेन फंक्शन आहे, इट इज अ सेमी ऑटोनॉमस बॉडी, कारण की याच्याकडे स्वतःचा DNA, स्वतःचा RNA, स्वतःचे एन्झाईम आहेत. आणि दुसरा, इट इज अ पॉवर हाऊस ऑफ सेल, कारण की हे काय करतं? एटीपी जनरेट करतं. म्हणून आपण याला पॉवर हाऊस ऑफ सेल म्हणतो. कोलिकर नावाच्या सायंटिस्टने याला डिस्कवर केलं आणि बेंडा नावाच्या सायंटिस्टने याची टर्म कॉइन केली. आणि इथं मायटोकॉन्ड्रिया हे सेल ऑर्गॅनेल संपलं. एंडोप्लाझमिक रेटिक्युलम. एंडोप्लाझमिक रेटिक्युलम म्हणजे काय? एंडो मीन्स इनसाइड, प्लाझम मीन्स सायटोप्लाझम आणि रेटिक्युलम मीन्स नेटवर्क. म्हणजे सायटोप्लाझमच्या आत एक जे नेटवर्क आहे त्या नेटवर्कला आपण एंडोप्लाझमिक रेटिक्युलम म्हणतो. सायंटिस्ट बिलीव्ह करतात की एंडोप्लाझमिक रेटिक्युलम वॉज डेव्हलप फ्रॉम न्यूक्लिअर एनोलप है ना. म्हणजे न्यूक्लिअर एनोलप म्हणजे न्यूक्लियसच्या एनोलप पासून हे असं डेव्हलप होतं. आणि हे शेवटी जे अटॅचमेंट होतं हे प्लाझ्मा मेम्ब्रेनला जाऊन अटॅच होतं. एक वास्ट नेटवर्क आहे, म्हणून याला आपण एंडोप्लाझमिक रेटिक्युलम सुद्धा म्हणतो. म्हणजे न्यूक्लिअर एनोलप पासून स्टार्ट होतं आणि प्लाझ्मा मेम्ब्रेनच्या बॉर्डर पर्यंत जाऊन अटॅच होतं, त्याला आपण एंडोप्लाझमिक रेटिक्युलम म्हणतो. पोर्टर नावाच्या सायंटिस्टने एंडोप्लाझमिक रेटिक्युलम डिस्कवर केलं. त्यांनी टर्म सुद्धा पोर्टरनीच कॉइन केली. एंडोप्लाझमिक रेटिक्युलम हे कन्सिस्ट ऑफ 3 मेम्ब्रेन, ज्याला आपण ट्युब्युल्स म्हणतो, सिस्टर्न म्हणतो आणि सॅक म्हणतो. जनरली एंडोप्लाझमिक रेटिक्युलम आर 2 टाईप. 2 प्रकारचे एंडोप्लाझमिक रेटिक्युलम आहे. एक स्मूथ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम आणि दुसरा रफ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम. स्मूथ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम याला आपण अग्रॅन्युलर टाइप्स ऑफ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम सुद्धा म्हणतो, किंवा याला आपण ग्रॅन्युअल टाइप्स ऑफ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम सुद्धा म्हणतो. आता नेमकं पाहू की रफ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम किंवा ग्रॅन्युअल टाइप ऑफ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम म्हणजे काय. ज्या रेटिक्युलमवर बाहेरच्या साईडला, आउटर साईडला रायबोझोम अटॅच असतात त्या एंडोप्लाझमिक रेटिक्युलमला आपण रफ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम म्हणतो. आता हे रायबोझोम एंडोप्लाझमिक रेटिक्युलमवर अटॅच कशाने होतात किंवा कशाच्या मदतीने होतात, तर हे रायबोझोम एंडोप्लाझमिक रेटिक्युलमवर कशाच्या सहाय्याने अटॅच होतात, तर ते अटॅच होतात प्रोटीनच्या सहाय्याने. आणि त्या प्रोटीनचं नाव आहे रायबोफ्लोरिन. रायबोफ्लोरिन नावाच्या प्रोटीनमुळं ते रायबोझोम या एंडोप्लाझमिक रेटिक्युलमवर अटॅच होतात. आणि हे दोघं म्हणजे रायबोझोमचं तर मेन फंक्शन आहे टू कॅरी आउट द प्रोसेस ऑफ प्रोटीन सिंथेसिस ना. हे एंडोप्लाझमिक रेटिक्युलम जे न्यूक्लिओलस मध्ये डेव्हलप होतात तिथून मायग्रेट होतात न्यूक्लिअर पोर थ्रू या एंडोप्लाझमिक रेटिक्युलमवर अटॅच होतात. आणि जे काही साईड असेल ज्या साईडवर जाऊन किंवा एका पर्टिक्युलर स्पेसवर किंवा प्लेसवर जाऊन काय करतात तर प्रोटीन सिंथेसिस करतात. आलं लक्षात. आणि आपण काय म्हणतो रफ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम. याचं मेन फंक्शन आहे टू कॅरी आउट द प्रोसेस ऑफ प्रोटीन सिंथेसिस. स्मूथ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम म्हणजे काय. असे एंडोप्लाझमिक रेटिक्युलम ज्या एंडोप्लाझमिक रेटिक्युलमवर रायबोझोम अटॅच नसतात, म्हणून आपण त्याला स्मूथ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम सुद्धा म्हणतो. आता हे एंडोप्लाझमिक रेटिक्युलम, स्मूथ एंडोप्लाझमिक रेटिक्युलमचं मेन फंक्शन आहे सिंथेसिस ऑफ फॉस्फोलिपिड. हे फॉस्फोलिपिड सिंथेसिसमध्ये मदत करतात. अजून याचं काम आहे इट स्टोअर द कॅल्शियम अँड ग्लायकोजन इन द सेल. आपण अजून असं म्हणू शकतो की हे स्मूथ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम हे फ्री इन सायटोप्लाझम आहे किंवा हे प्लाझ्मा मेम्ब्रेनच्या जवळ असतात. कारण
प्रोटीन सिंथेसिस झाल्यानंतर हे जेव्हा रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम या एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमवरून निघून जातील, हे रायबोसोम जेव्हा याच्यावरून निघून जातील, इट बिकम स्मूथ. आणि हे कुठं राहतील तर प्लाझ्मा मेम्ब्रेन किंवा सायटोप्लाझम पाशी राहतील. पण रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम हे नेहमी न्यूक्लिअर एनव्हलप पाशीच अटॅचमेंट राहतील. आता एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमचं मेन फंक्शन काय? सर्वात पहिलं फंक्शन आहे की इट इज असोसिएटेड विथ प्रोटीन सिंथेसिस. जेव्हा प्रोटीन सिंथेसिस होतं तेव्हा हे सहायक प्रोड्यूस करतात. इट ॲक्ट ॲज अ इंट्रासेल्युलर ट्रान्सपोर्ट. इंट्रासेल्युलरमध्ये जे काही ट्रान्सपोर्ट होतं ना, त्या ट्रान्सपोर्टमध्ये सुद्धा हे मदत करतात. द प्रोडक्शन ऑफ लिपिड्स म्हणजे फॉस्फोलिपिड किंवा स्टोरेज ऑफ कॅल्शियम अँड ग्लायकोजन हे स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमचं फंक्शन आहे. हे प्रोटीन सिंथेसिसमध्ये सुद्धा काय करतात? मदत करतात. एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम हे जनरली युकॅरियोटिक सेलमध्येच प्रेझेंट असते. आणि हे एक ब्रीफ आयडिया एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमवर. थोडंसं ओव्हरव्ह्यू पाहू की एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम म्हणजे काय, किंवा एंडो मीन्स आत, प्लाझम मीन्स सायटोप्लाझम अँड रेटिक्युलम मीन्स नेटवर्क. आणि हे पोर्टर नावाच्या सायंटिस्टने डिस्कवर केलं. याची टर्म सुद्धा पोर्टरने बनवली. दोन प्रकारचे असतात, स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम, रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. देअर आर 3 मेम्ब्रेन, एक ट्युब्यूल, वेसिकल किंवा सॅकने हे बनलेलं असतं. जनरली सिस्टन प्रोड्यूस बाय रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम अँड व्हेसल प्रोड्यूस बाय स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. ज्या एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमवर रायबोसोम अटॅच असतात त्याला आपण रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम म्हणतो. ज्या एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमवर रायबोसोम हे अटॅच नसतात किंवा निघून गेलेले असतात त्याला आपण स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम सुद्धा म्हणतो. याचं मेन फंक्शन आहे असोसिएटेड विथ प्रोटीन सिंथेसिस, प्रोडक्शन ऑफ फॉस्फोलिपिड, स्टोरेज ऑफ कॅल्शियम किंवा ग्लायकोजन, आणि प्रोटीन सिंथेसिसमध्ये मदत करतात.